न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध आणल्याने सर्व ठेवीदारांच्या पूर्ण आयुष्याच्या जमापुंजीवर बँकेने टाळे ठोकले आहे। या बँकेमध्ये मध्यमवर्गीयांनी आणि कमी मिळकत असणाऱ्या, रोजगारीत जगणाऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेकडो ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची पुंजी गुंतवली आहे। यामध्ये बऱ्याच सोसायट्यांचे पैसे आहेत। त्या सोसायटी मेंटेनन्स काम आणि रिपेअर त्यामुळे रखडला आहे। यासाठी बँकेच्या खातेदारांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची हे पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आमचा पैसा पूर्णपणे आम्हाला परत मिळाला पाहिजे। आरबीआय आणि DICGC कडून किंवा इतर कोणाकडूनही आम्हाला फक्त आश्वासनं मिळत आहेत। आम्हाला आश्वासनं नको, सहानुभूती नको, आम्हाला आमचे पैसे परत द्या। या मागणीसाठी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील खातेदारांनी वसंत विहार येथील शाखेवर मोर्चा काढला होता। सोसाइटी 33 लाख से स्टक हियर, कुछ डेवलपमेंट नहीं हो रहा है, पगार नहीं दे रहे हैं वॉचमैन को 3 महीने से। और हमारा खुद का पैसा 21 लाख फंसा है उधर। फैमिली का खर्चे के लिए डाला था, FD के लिए लॉन्ग टर्म FD डाला था 5 इयर्स का, 6 इयर्स का, और क्वार्टरली इंटरेस्ट मिल रहा था, वो भी बंद हो गया अभी तो। शिंदे, मी मार्च 1999 पासून या बँकेमध्ये खातेदार म्हणून आहे। ही वसंत विहार कोऑपरेटिव्ह बँक म्हणून असल्या कारणाने मी तिच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला आणि माझी पेन्शन मी सगळी इथे ठेवली आणि ती आजपर्यंत सुरक्षित होती। पण गेले 4-5 वर्षापासून मला जरा सुद्धा कोणीही बँकेने पण नाही, आरबीआयने पण कोणतीही इंटिमेशन दिली नाही आणि मी त्याच भरोश्यावर आहे। माझे सगळे पेन्शनचे पैसे, जी ग्रॅज्युएटी वगैरे असते ती सर्व इथे अडकलेली आहे। हे बघा, आम्ही सर्व बहुतेक आम्ही सर्व मी पण सिनियर सिटीजन आहे, माझी बायको पण सिटीजन, आमचे सर्व पैसे इथे अडकलेले आहेत। आम्हाला खायला पैसे नाही आहेत आमच्याकडे आता। आम्ही ही बँक चांगली आहे, फक्त वरते जे 4-5 चोर होते बँकेचे चेअरमॅन बिरमॅन त्यांच्यामुळे आणि आरबीआयचे ऑडिटर, तुम्हाला आज सांगतो परत लोकांना माहीत नाही, 5 वर्ष आरबीआय ही ऑडिट करत होते आरबीआयचे। ते काय आरबीआय ऑडिटर झोपले होते का? ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।